हॅलो माय ब्युटिफुल फ्रेंड, तुम्ही कसे आहात? स्वस्त असणार, मस्त असणार. माय हिलिंग सेंटरमध्ये आणि माय टॅरोट रीडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. तर आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे की ईश्वराने आपल्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे, काय काय आपल्या जीवनामध्ये घडणार आहे, जे आपले आता 15 दिवस जे महिन्याचे राहिलेले आहेत शेवटचे, त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये महिना एंड होता होता काय अशा गुड न्यूज तुमच्या लाईफमध्ये यायला लागलेले आहेत, काय ॲट्रॅक्ट तुमच्याकडं व्हायला लागलेला आहे, यासाठी आजचा जो आहे तो आपण व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आपली पहिली जी एनर्जी निघून आलेली आहे 4 ऑफ पेंटिकल आणि 8 ऑफ कप्सची जी एनर्जी निघून आलेली आहे, इथं मनी रिलेटेड आपल्या समस्या ज्या आहेत त्या दिसायला लागलेल्या आहेत. पैसे खर्च करण्यासाठी ज्या काही अडचणी यायला लागलेल्या आहेत किंवा जो सोर्स असायला पाहिजे होता, त्यामधून जो आपल्याला इन्कम जो मिळत नव्हता, त्यामुळं जे काही आपले रोजचं जीवन आपलं चाललेलं होतं, मनी रिलेटेड आपल्या काहीतरी इथं समस्या दिसायला लागलेल्या आहेत. आणि जो पैसा आपल्याकडे येणार होता तो पैसा कुठे ना कुठं कुठल्या ना कुठल्या मार्गानं अडकलेला दिसत होता, जो की त्यासाठी आपण खूप सारं प्रेशर आणि खूप सारं टेन्शन या विषयामध्ये बरेच दिवस झालं आहात. इथं 2 ऑफ सॉर्टची पण एनर्जी इथं निघून जी आलेली आहे, 2 ऑफ कप्स आणि 2 ऑफ सॉर्ट्स जी दोन एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहेत, ते पण आपल्याला हेच गाईडलाईन करायला लागलेले आहे की एक काहीतरी अशी आपली डील व्हायला लागलेली आहे. कुणाला तर पार्टिसिपेट करायचं आहे, कुणाबरोबर तर आपल्याला जायचं आहे, पण अतिशय कन्फ्युजन अवस्था व्हायला लागलेली आहे. डिसिजन आपलं होत नाही की ॲक्च्युली आपण पॉझिटिव्हली पुढं जायला पाहिजे आहे का थांबायला पाहिजे आहे. कारण खूप सारे संशय, खूप सारे शंका आपल्या पार्टनरबद्दल आपल्या मनामध्ये यायला लागलेले आहेत. बिझनेस रिलेटेड, बिझनेस पार्टनर रिलेटेड ही गोष्ट झाली. दुसरी जी आपल्याला ईश्वरानं संदेश पाठवून दिलेला आहे की ज्यांच्याबरोबर पण आपण रिलेशनशिपमध्ये आहात आणि त्यांच्याबरोबर आपल्याला मॅरेज करण्याचा जो प्रस्ताव आलेला आहे किंवा विवाहाबद्दल आपलं जे एक चाललेली आहे इन्क्वायरी किंवा गोष्टी आपल्या ज्या जमत आलेल्या आहेत, त्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठं ना कुठं तरी एक डाऊट्स क्रिएट व्हायला लागलेला आहे. पण इथं द हेरोफेंट आणि द सनचे आणि 4 ऑफ पॅन्टची जी एनर्जी आपल्याला निघून आलेली आहे, ती हे सांगायला लागलेलं आहे तुमच्या लाईफमध्ये यायला लागलेला जो पार्टनर आहे तुम्हाला अनुकूल आहे. खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला पुढं घेऊन जाणार आहेत. त्यांच्या जे ते लक्ष्मीच्या पावलाने आपल्या जीवनामध्ये आगमन करायला लागलेले आहेत. जर आपल्या मनामध्ये एक जो आपण लाईफ पार्टनर म्हणून विवाहासाठी जो पाहत आहात, त्याच्याबद्दल जे मनामध्ये शंका जर तयार झाल्या असतील, तर इथं आपल्याला युनिव्हर्सलचा, एंजल्सचा आणि आपल्या गॉडचा हा मेसेज आहे की तुम्हाला परफेक्ट असा पार्टनर तुमच्या लाईफमध्ये आलेला आहे. तर ते चूज करायला काही हरकत नाही आहे आणि पुढे जाण्यासाठीही हरकत नाही आहे. एक तर आपल्याला 2 ऑफ कप्स आणि 2 ऑफ सॉर्ट्स ह्या दोन एनर्जी जे आलेल्या आहेत, एक बिझनेस रिलेटेड पार्टनरच्या रिलेटेड आहेत. त्याचप्रमाणे लाईफ पार्टनरमध्ये आपल्याला चूज करण्यासाठी जे एक कठीण असं डिसिजन घ्यायला चाललेला आहे हा काळ. तर इथे आपल्याला युनिव्हर्सल हे सांगत आहे की ॲक्च्युली दोन्हीही परफेक्ट आहे. बिझनेस पार्टनरही परफेक्ट आहे, लाईफ पार्टनरही परफेक्ट आहे. का त्याचं कारण हे आहे की आपल्याला द सनची एनर्जी आलेली आहे, 4 ऑफ बँडची एनर्जी आलेली आहे, हेरोपॅनची एनर्जी आलेली आहे. ह्या तिन्हीची एनर्जी आलेली आहे. दैवी शक्ती जो आपण म्हणतो किंवा एक पॉझिटिव्ह मेसेज जो आपल्यापर्यंत पोचवायचा जो प्रयत्न करतो, त्या रिलेटेड इथं आपल्याला ही गोष्ट आलेली आहे. त्याचप्रमाणे बॉटम ऑफ द डेकची एनर्जी पण आपल्यासाठी खूप चांगली पॉझिटिव्ह अशी निघून आलेली आहे. मनी रिलेटेड समस्या किंवा बिझनेस रिलेटेड समस्या किंवा जीवनामध्ये आणखीन ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात तिथल्या काही समस्या आहेत, तर एक कुठं ना कुठं तर याचं निवारण होणार आहे असं आपल्याला द एम्प्रेसची एनर्जी सांगायला आलेली आहे. द एम्प्रेसची एनर्जी हे पण सांगायला आलेली आहेत की शुक्र ग्रहाची स्थिती आपल्यासाठी खूप सारी मजबूत आहे. शुक्र ग्रह आपल्यासाठी मनी पॉवर घेऊन येत असतो, मनी ॲट्रॅक्शन घेऊन येत असतो आणि खूप सारी आपली अडलेली जी कामं आहेत ती कामं पूर्णपणे पॉझिटिव्ह होण्यासाठी आपल्याला यांची साथ मिळत असते. त्याचप्रमाणे ही द सन आणि द एम्प्रेसवाली जी एनर्जी आहे त्या अतिशय आपल्यासाठी पॉझिटिव्ह अशा पद्धतीची आम्ही म्हणू शकतो याच्यामध्ये. तर त्याप्रमाणे आलेले आहेत. जे पण आपल्या जीवनामध्ये काम कुठलं करायचं आहे आणि आपल्याला पुढं जायचं आहे, कुठल्या नवीन डील करायचे आहेत, नवीन जॉब करायचा आहे, इवन तो हे पण दिसायला आले ज्यांना आपण कुणाला एक व्हिजा संबंधित काही तुमच्या प्रोसेस अडकलेल्या होत्या, पुढं जात नसतील, तर शे पण आपल्याला कुठेतरी काम द सनच्या आणि एम्प्रेसच्या एनर्जीतून निघून आलेलं आहे.
नाईट ऑफ सॉर्ड्स आणि डेथची जी आपल्याकडे एनर्जी निघून आलेली आहे, की जो एक कठीण समय, कठीण प्रसंग तुमच्या जीवनामध्ये चाललेला होता, तर त्याच्यामध्ये आता खूप सारं परिवर्तन झालेलं आहे आणि त्या संधीची ॲक्च्युली तुम्ही जे आहे वाट पाहत होता, ती सुवर्णसंधी म्हणून तुमच्या लाईफमध्ये यायला आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असा काहीतरी इव्हेंट, असं काहीतरी सेलिब्रेशन, असं काहीतरी एक कुठला तरी मोठा फंक्शन आपल्या लाईफमध्ये दिसून यायला आलेला आहे. म्हणजे जे पण आपल्याला ईश्वरानं संदेश दिलेला आहे तो याच पद्धतीनं एनर्जी बघून सांगता येईल आपल्याला, की खूपच चांगल्या प्रभावीपणे पॉझिटिव्ह अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये यायला लागलेल्या आहेत. एकंदरीत जो एक टाईम पिरियड जो आपला चाललेला होता, खूप सारं वेटिंग यामध्ये आपलं चाललेलं होतं आणि ॲक्च्युली पुढं स्टेप्स टाकण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या अवघड आणि कठीण परिस्थिती आपल्याला वाटत होती, तर त्याच्यामध्ये आता आपल्याला कुठं ना कुठं तरी अनुकूलता मिळायला लागलेली आहे आणि जे पण तुम्ही कार्य हातामध्ये घेतलेलं आहे, तर ईश्वराने आपल्यासाठी हा एक पॉझिटिव्ह आणि गुड संदेशाच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. तर जे आपण काम करणार आहात ते कॉन्फिडंटली करा आणि पुढे जावा. त्याचप्रमाणे फॅमिली लाईफमध्ये सुद्धा खूप हसी खुशीचं अशा पद्धतीचं एक माहोल बनायला आलेला आहे. हजबंड वाईफ लव्ह रिलेशनशिपमध्ये जे काही पार्टनर आहे त्यांच्या जीवनामध्ये पण एक सुमधुरता अशा काहीतरी गोष्टी घडायला लागलेल्या आहे. आणखीन इथे आपल्याला जी गुड न्यूज ईश्वरानं पाठवून दिलेली आहे, की ज्यांना आपण एक बेबीच्या आगमनाची वाट पाहत होते, तर आपल्या सनच्या एनर्जीनं, 4 ऑफ मॅन आणि द हेरोपणच्या एनर्जीनं आपल्याला हे छोटी छोटी पावलं आपल्या घरामध्ये यायचं आगमन द्यायला लागलेलं आहे. तर गाईड्स ही आपल्याला